मराठी बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये कोण कोण सहभागी असेल याची उत्सुकता महाराष्ट्राला लागून राहिली आहे। मात्र या संदर्भात एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये महेश मांजरेकर म्हणतात की अमोल मिटकरी त्या जर बिग बॉसच्या घरात असले तर आपल्याला खूप आनंद होईल। स्वतः आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहे, जायला आवडेल बिग बॉसच्या घरात? पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्य, मराठी परंपरा, मराठी कथानकं हे इतक्या वर्ष जिवंत ठेवलेल्या एका मोठ्या व्यक्तीचं नाव अलीकडच्या काळात ते म्हणजे महेश मांजरेकर साहेब। महेश मांजरेकर साहेबांनी ज्यावेळेस मी शिवाजीराजे भोसले बोलतो हा चित्रपट काढला तो अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतला आणि त्यांच्या भूमिका ह्या मराठी माणसाला साजेशा असतात। आणि बिग बॉस सीझन 4च्या संदर्भातला एक व्हिडिओ होता आणि त्यामध्ये त्यांना अँकरने प्रश्न विचारला की कोण कोण आवडेल बिग बॉसमध्ये, तर इतक्या मोठ्या उंचीच्या व्यक्तींनी माझं नाव तिथं घ्यावं हे मला खूप म्हणजे अगदी कोणालाही आवडेल याच्यातच सगळं काही सामावलेलं आहे। राहिला प्रश्न पुढे जायचं का बिग बॉसमध्ये, तर अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचारकाची किंवा त्या विचारधारेशी मी जुळलेला असल्यामुळे एक पक्षाची जबाबदारी आहे, निवडणूक आहेत डोळ्यासमोर, त्यामुळे यातूनच मला वेळ भेटत नाही। पण बिग बॉससारखी ऑफर महेश मांजरेकरांनी द्यावी इतक्या मोठ्या व्यक्तींनी, ते माझ्याकरता मला असं वाटते खूप महत्त्वाचं आहे। कुटाशाच्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, शेतमजुराचा मुलगा, त्याला बिग बॉसची ऑफर म्हणजे स्वतः मांजरेकरांनी द्यावी, मांजरेकरांनी द्यावी, काय वाटतं? हे खरंच सांगतो की बाबा जिवंत असते माझे तर त्यांना एक गोष्टीचा त्या अभिमान आला असता की आपण एका ग्रामीण भागातली माणसं, दुसऱ्याकडे मोलमजुरी करून काम करणारी माणसं, पण आपल्या मुलाला महेश मांजरेकरांसारख्यांनी ऑफर द्यावी बिग बॉसची। कुटासा ते बिग बॉस हे प्रवास इतका नक्कीच सोपा नाही। मी जाणार नाही जाणार तो भाग वेगळा आहे, पण तिथपर्यंत मला जाण्याचा विचार होतोय। मला असं वाटते हे माझ्या गावाच्या मातीचं वेगळेपण आहे आणि माझ्या वडिलांचे ते आशीर्वाद मला आहेत। समजा अमोल मिटकरी बिग बॉसच्या घरात गेले तर निकाल कसा असेल काय बिग बॉसचा? तर बिग बॉस सीझन 4 हा सुपरहिट होईल। समजा मी जर गेलो तर बिग बॉस सीझन जो काय आहे तो सुपरहिट होईल, अशा प्रकारे अमोल मिटकरीचा परफॉर्मन्स त्यामध्ये असेल। तुमच्या बिग बॉसला आवडेल तुम्ही बिग बॉसमध्ये जाणं? मी माझ्या बिग बॉसला विचारल्याशिवाय जाणार नाही एवढं मात्र नक्की। ते म्हणतील तू नक्की जा तर मी नक्की जाणार, ते म्हणतील सध्या राहू दे इलेक्शन आहे तर मी जाणार नाही, पण बिग बॉसला विचारल्याशिवाय मी काही करत नाही, कारण माय बॉस इज ऑलवेज राईट। आपले बिग बॉस म्हणजे अमोल मिटकरीचे बिग बॉस अजितदादा पवार यांना विचारल्याशिवाय आपण बिग बॉसच्या संदर्भात कोणताही निर्णय घेणार नाही। आणि महेश मांजरेकरांनी आपल्याला जी ऑफर दिली त्याबद्दल त्यांचे आभारी त्यांनी मानलेले आहेत। पुढच्या बिग बॉसच्या सीझनमध्ये अमोल मिटकरी दिसतात का आणि बिग बॉसच्या घरात अमोल मिटकरींची जी बॅटिंग आहे जी महाराष्ट्रात सदैव पाहतो ते दिसणार का, याची उत्सुकता महाराष्ट्राला लागून राहिली आहे। उमेश अरोणे, एबीपी माझा आपल्याला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।